मंडळी, मकर संक्रांती निमित्त एका ऑफिसमध्ये ठरतो आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. चला बघूया यात आपल्याला हास्याचं किती वाण मिळतंय ते पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. ऐक 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 नेरकर बाई, बोला. आपल्याला संक्रांतीचं हळदी कुंकू करायचंय की नाही? करायचं. मग 4 दिवस राहिलेत फक्त. कधी ठरणार आपलं काय काय plans काय आहे? ठरवायचं? कंबरडा मोडला इथे काम करून करून. कोणी आहे मदतीला? कोणी नाही. मी काल सासूबाईंना फोन केला, म्हटलं मदतीला येता का हो जरा? तर म्हणतात कशा, बाई आत्ता नको नको, केवढा ट्रॅफिक जाम असतो, ट्रेनला गर्दी असते. असते ए हसू, ट्रेनला गर्दी असते आजकाल. पण त्या वरच्या मजल्यावर राहतात माझ्या. जिन्यातून खाली येताना ट्रेन लागणार आहे जिन्यावर. ट्रॅफिक जाम मध्ये अडकणार आहे जिन्यात त्या. मी ठरवलंय ना हळदी कुंकू, म्हणून प्रॉब्लेम आहे त्यांना. त्यांच्या मुलीने ठरवलं असतं ना, मांडी पण सोडली नसती, अशा धावत गेल्या असत्या मदतीला उड्या मारत. नाही तर काय. बरोबर आहे. खवट खोबऱ्याची वाटी, खोबऱ्याची ती खवट वाटी असते ना, ती पण लाजाने मान खाली घालेल्या एवढ्या खवट आहेत. खरंच कंटाळा आलाय. कोणी नाही मदती. हो हो किती सेम ग सेम. आमच्याकडे काही वेगळं नाहीये. काल मी मोठ्या उत्साहाने आमच्या आईना विचारलं, आई यावर्षी संक्रांतीला काय लुटूया? काय म्हणाले असतील? काय? माझ्या पोराचं आयुष्य लुटलंय, त्याचं समाधान नाही झालं तुझं? बापरे, काय बोलायचं? काय बोलणं हे? त्यांचं लक्ष नसताना पाठी ते खळूच ओपिंगो मारून पळून गेले. काय त्या म्हणजे ए कोण आहे ग असे पर्यंत मी गायब. घरात ते काय कमालच हो तुम्ही. सासूच्या पाठीत ओपिंगो कोण मारत? तुझं नवीन लग्न झालंय ना, तुला अजून नाही कळणार बाई. नवऱ्याचं अजून तुझ्यावर प्रेम आहे. रात्री दिवा मालवायचं कारण वीज वाचवणे या लेवलला येईल ना, तेव्हा तुला कळेल सासूबाई काय प्रकार असतो तो. बास झालं, खूप झालं. घरचं मला माहिती नाही. या वर्षी निदान ऑफिस मध्ये तरी हळदी कुंकू आपण करतोय. अगं हो, मी त्याचीच लिस्ट काढायला घेतली, तर लिस्ट प्रमाणे तुम्ही कोटेशन्स पाठवा सगळ्यांना. ते करायलाच पाहिजे ना. काम आहे म्हटल्यावर ते काय. चौगुले ओ जैन सर. ओ पण हवालदार आहात. हा? आज आपण काय कॅरेक्टर करतो याचं जरा भान ठेवा. कोण आहात कोण तुम्ही? सर मी एम्प्लॉई आहे सर, एम्प्लॉई आहे. सर काय जरा सर थोडासा गोंधळ झाला. मी कामात होतो आणि तुम्हाला मला अपेक्षा नव्हती तुम्ही याल. त्यामुळे माणूस विचार करत असताना मस्तिष्कात त्याच्या हा फालतूपणा बंद करा आधी. MHJ ब्रदर्सची जी फाईल आहे ती तुमच्या टीमने कंप्लीट केली? हो सर केलेली आहे. प्रियदर्शनी प्लीज ब्रीफ MHJ इंडस्ट्रीज. सर तुम्ही डेटा पाठवणार होतात, त्याच्यावर प्रेझेंटेशन अडकलंय सर. मागच्या सोमवारी म्हटलं होतं तुम्ही, पण अजून पाठवला नाहीये सर तुम्ही डेटा. हो मी अजून राहिला का? हो सर. ओके ओके. हे खरात मॅडम. हां ते मी परवा ती फाईल दिली होती त्याच्याबद्दल सांगा सर. सर त्याची गाईडलाईन तुम्ही दिली नाही, नाहीतर मी तयारच आहे सर. हो काय हे? हो ओके ओके. हे ईशा मॅडम प्लीज तुमचं हे सांगा. MHJ इंडस्ट्रीज आपण परवा बोललो होतो. सर तुम्ही ओके म्हटला नव्हतात ना, मी थांबले होते. अरे बापरे. हो का? सगळं राहिलंय का सर? ओके फाईन. मला असं वाटतं काय समथिंग इज रॉंग. मी एक 4 तासात देतो तुम्हाला. 4 तासात? काल हवी होती ती. हेड ऑफिसला पाठवायची ती फाईल. कधी करता कंप्लीट? काय करताय तुम्ही? हो सर मी काल रात्री घरी सुद्धा घेऊन गेलो होतो सर. मग तर बायको म्हणाली टाकलेला नाही कामधंदा कशाला नाही. तुमची बायको मला टाकल्या म्हणते? हो सर ती मला सुद्धा एकदा अशक्त आलोकनाथ असं म्हणाली होती. लाज वाटू द्या. लाज वाटायचं म्हणून असं कराल? नाही सर जस्ट 2 महिने उरलेत मार्च एंडिंगला. 50% सुद्धा टार्गेट कंप्लीट केलेलं नाहीये. व्हॉट इज गोइंग ऑन? त्यांच्याकडे बघू नका, तुमची जबाबदारी आहे. इट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी. MHJ ब्रदर्सची जी फाईल आहे ती 1 तासात मला माझ्या डेस्कवर हवी आहे. इज दॅट क्लिअर? हो सर मी देतो सर. आय विल ट्राय प्लीज सर. सूट खूप छान दिसतोय सर. आय जस्ट वॉन्ट टू. काय लाय गोटापणा करायला येस करे तू आठे? काम कराना पैसा मिळतस ना. तू काम करणार आहे. बठ्ठा ना बठ्ठा आठे बठेल राहतस. त्यान बाय ना बाटोड का थाना काय देखी राय ना डोकं उठाड. बठेल रास असा तू बठ्याशे बठ्या. मनाकडे देखू नको, काम कर. काम ना नाव खाली नुसती बोंब पाडास तू. किडा पाडास किडा, समजी राय ना का? सर पुढे सीन पण आहे, जाता का जरा? जातो. ती फाईल कंप्लीट करा. पाठवा यायची येते. येस सर प्लीज.
ते इकडे टाक ग. बस झालं आता मला हात जोडतो बाबा आता कोणीही फक्त काम करा फक्त तासभर फक्त काम करा हो, प्लीज सर, हो, प्लीज सर. अरे यार खूप झालं राज म्हणजे खूपच त्याने कॉन्ट्रीब्युशनचं काय बोल ना पटकन. अरे नका हे काय चाललंय हे तुमचं सर सर मी 2 मिनिटं सर द्या आम्हाला एकदा ठरवून टाकतो म्हणजे काम करायला मोकळं पटपट करा जे काय आहे ते. कॉन्ट्रीब्युशनचं काय हे पटकन कॉन्ट्रीब्युशन जास्त काढूया आणि छान जेवण मागूया. जेवण मनातलं बोला, जेवण चांगलं पाहिजे. गोड पाहिजे गोडाचं गोड तर गोडाचं. पाहिजेच. किती कॉन्ट्रीब्युशन ठरवायचं? 500 काढूया. हा, सर सर हम्म. ऐका ना, मी काय म्हणते सर, ते हळदी कुंकू आहे ना ऑफिसमध्ये, 500 रुपये कॉन्ट्रीब्युशन आहे. अरे वा हा हा मस्त गझल गाते का सर? दात काय देताय? कॉन्ट्रीब्युशन द्या ना. नाही पण माझा काय संबंध ना काय सर तुम्ही ऑफिसचा भाग नाही आहात का? नाही मी ऑफिसचा भाग आहे पण मी पुरुष आहे ना, हा स्त्रियांचा सण आहे ना, तुम्ही माझ्याकडे कसं कॉन्ट्रीब्युशन मागता? सर सर एक मिनिट तुम्ही मागच्या वर्षी सुद्धा हळदी कुंकवाचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नव्हतं. हो सर. नव्हतं म्हणून तर नाही दिलं ना. नाही दिलं नव्हतं पण आम्ही सुगडं वगैरे वाटताना बोरं खायला बरोबर आलात. बरोबर. खाल्ली होती. पॉइंट आहे. तुम्ही सरबत पेला समोसा खाल्ला लाडू वगैरे पण घेऊन गेले होते. लाडू खिशातनं पण घेऊन गेले होते. पण ते मी चव घेतली ती फक्त चव घेण्यात काय प्रॉब्लेम मला सर सांगा चवीला सुद्धा पैसे पडतात ना. आम्ही बायकांनी कॉन्ट्रीब्युशन काढून केलेलं हळदी कुंकू आहे हे. मिठाईवाल्याचं दुकान आहे का? इसका टेस्ट दे दो, ए भैया ओ थोडा दे दो, असं नाही ना. सर तुम्हाला यावर्षी कॉन्ट्रीब्युशन द्यावं लागेल. 500 रुपये ना. अरे बाबा देतो अरे देतो सांगितलं ना तुम्हाला पण आता नको बाबा. तो सर आले ना कोणत्या भाषेत बोलतात एकतर मला कळत नाही. बठ्ठा म्हणाले मगाशी मला. बठ्ठा हा शब्द आहे पण मला म्हणाले ठीक आहे बहिणीपर्यंत जातात. बहिणी तुझा बट्टा असं म्हणाले. हे दिस इज पण सर बठ्ठा म्हणजे काय? मला ते माहित नाही पण काहीतरी ठला ठ आहे म्हटलं जास्त असणार सर काहीतरी. काम करूया. हो काम करूया पण हे ठीक आहे, काम करा, फक्त नंतर द्या कॉन्ट्रीब्युशन. मी देतो, नंतर आम्ही सांगितलं. आमचा विषय पटकन संपवतो आणि लगेच कामाला लागतो. चला चला हा? पटापट एक मिनिट फक्त. ए ऐका ना, काय लुटूया काय? लुटूया काय? कुंकवाचं करंट चालेल. हे तो पहिल्या वर्षी लुटतात ग. नाही नाही तो लुटला होता 2-3 वर्ष झाली. हो. चौगुले आपण कंगवा लुटूया. दमून करताय ना हे तुम्ही खरंच सांगा. सॉरी सॉरी असू नका खरंच सॉरी. अरे मी परवा गेले होते MJ मार्केटमध्ये तिकडे मी पाहिलं काय स्टीलचे 6 चमचे आणि 6 काटे फक्त 200 रुपये. किती? 200 रुपये 12 चमचे येतात ना. अरे मग चांगलं आहे उपयोगी की. वस्तू आहे. एक मिनिट कुठे कुठे गेला होता तुम्ही? हे कुठे म्हणताय MJ तुम्ही? मार्केट. ते अंधेरी स्टेशनच्या बाहेर अंधेरीला आहे आहे ते. ते. काही जायची गरज नाही तिकडे. लुटतात तिकडे काही गरज नाही. तुम्हाला काय हवंय मला सांगा. 6 चमचे आणि 6 काटे. या इकडे इकडे असलीचं मी सांगतो तुम्हाला. क्रॉफर्ड मार्केटमध्ये जा तुम्ही. तिथे काळबादेवीचं मंदिर माहिती का तुम्हाला? त्याच्या मागे आहे मन्नूभाई स्टीलवाला. त्याच्याकडे जायचं. तिकडे एक कळकट्ट बनियन घातलेला बसलेला असतो तो जिग्नेस. त्याला जिग्नेश हाक मारली बघत नाही जिग्नेस अशी हाक मारायची. हा, आणि त्याला सांगायचं माझं नाव सांगा त्याला. चौगुले दादूनो भोजू है वो 6 काटो चमचो दही दो ने लगेच तुम्हाला देतो हातात 100 रुपयात. 100 रुपयात काय बोलताय तुम्ही? असं नाही सांगत आहे. आलं वाचले, केवढे वाचतील पैसे ना. पैसे वाचतील. आपल्याला HOच्या बायकांना पण बोलवायला लागेल ना. नको लिस्ट कर यायचं. लिस्ट कर. मानेबाई चव्हाणबाई नेने आहेत आपटे मॅडम पापड शृंगारपुरे. हळूहळू मी सांगते. शृंगारपुरे पण आहेत. शृंगारपुरे आणि त्या गोखले मॅडम. नको एक मिनिट गोखलेला नाही बोलवायचं त्या. का? गोखले ती हो. रिटायरमेंटला आली आहे ती. तिला अजिबात बोलायची गरज नाहीये. त्यांनी आम्हाला बोलवलं मागच्या एक नंबर खडूसबाई आहे ती. 3 आठवडे झाले आपलं अप्रुव्हल दिलेलं आहे त्या ब्रँचला. अजून दिलेलं नाहीये. मास्क करते ती HOला आहे म्हणून. सर 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 सगळं ठीक आहे पण आपल्याला सांभाळून घ्यायला हवं ना. सगळ्यांना सांभाळा गोखलेला तुडवा. नाही नाही इंदलकर तुम्ही विसरलात. गेल्या वर्षी मीट होती गोखले तुमच्या समोर आली. काय म्हणाली तुम्हाला? मुंबई ब्रँचचा संजय दत्त. नाही म्हणाली? म्हणाली मुंबई ब्रँचचा संजय दत्त म्हणाली. मी ऐकलं होतं. हे बघा तेव्हा ती कॉमेडी झाली मला हसायला आलं. पण ती अपमान आपला अपमान होता तो. अपमानच होता. आपला ह्या ब्रँडचा अपमान होता. ही बाई अशी आहे काही नाही ती. ही काही नकोय मला. कोणती ती कॅन्सल करा. मी नव्याने मी ती हे करा काही नको. ती मी नवीन लिस्ट करतो. जाळून टाका लिस्ट. ती जाळून एक टाका. मिनिट आपण ती जाळून टाका. नीट करूया सगळं. थांब. ऐका मी नवीन लिस्ट करतो. हा, ठीक आहे, काही हरकत नवीन नाहीये. करूया. म्हणजे ही नकोच का आधीची? हो आधीची काही गरज एक नाहीये. मिनिट. मला सांगा सांगतायत किती ना. बायका. हे काय तुम्ही सतरंजी आणल्यात? हळदी कुंकू आहे ना तर त्याची तयारी केली सर. बरं 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 मी हे ते मी फाईल बरं हे बसतो. घेते, काही फाईल हरकत घेते. नाहीये. फाईल हा हा लिहायला घे. हो हो. हा, ऐका जरा पटापटा बसा. बसा, बसा. हा, किती जणी आहेत मला सांगा. वरचा मजला खालचा मजला ऍडमिन डिपार्टमेंट आणि खाली ते काय अकाउंट डिपार्टमेंट. किती बायका एकूण? 12. 15 जणी लिहितो. 15 जणी लिहितो मग तर झालं. एखाद दुसरी जास्त झाली काही वाटायला नको. ओके चौगुले सर
तुमच्यामध्ये ना लिडरशिप आहे. खरे बॉस तुम्ही आहात अरे सगळे प्रॉब्लेम्स असे सोडवतात डिसिजन घेऊन मोकळे होतात हो हो खरे कॅप्टन ना तुम्ही शोभता सर हो सर खरे मी ऍक्च्युली शाळेत असताना कॅप्टन होतो हो लंगडीचा लंगडीच्या टीमचा कॅप्टन होतो मी. हिंद करंडक पर्यंत गेलेलो होतो मी. एका वेळेला एक चढाई करायचो 5 जणांना आउट करायचो मी. असं झालं ना की हे करून सर दुसऱ्या पायाने पण घालता येते मी दुसऱ्याने पण हे असं असलं की अरे या साईडला ना जात आहेत सर इकडनं वारा असं करायचो मी फायनल पर्यंत गेलेलो होतो फायनलला मी ह्या पायात केला पकडला त्याला मला लगेच पकडला पाऊल म्हणून मला बाद केलेलं होतं उलटी लंगडी येते सर तुम्हाला उलटीला म्हणजे असे ओके ओके नाही लागलं नाही एवढा मी कॅप्टन असायचो त्यावेळेला भारी फारच भारी थँक्यू सर थँक्यू थँक्यू येस येस लिस्ट झाली हो काम मी करतो काय तसं काही जेवणाचं काय अगं तो नाक्यावर आहे ना कॅटरर्स खेडेकर त्याला ऑर्डर देऊन टाकू बिलकुल नाही नाक्यावरचा खेडेकर हो. बिलकुल नाही गरज नाही त्याची काय चांगलं असतं जेवण. नाही राहिले खेडेकर आता तसे मी अनेक वेळा मोठे मागवलं मोठे खेडेकर होते तेव्हा चांगले होते कॅटरर आता नाही राहिले तसे खेडेकर तुम्ही कसली भारी आहे. तुम्हाला सगळ्यामधलं सगळं माहित असतं. काश माझा नवरा पण चौगुलींसारखा असता. जाणं बाबा जाणं तू लाजत नाही मी नाही आहो नाही खरं सर तुम्ही लाजल्यावर भिजलेल्या कबुतरासारखे दिसता. म्हणजे निरागस निरागस. दिसतात मी लहानपणापासून निरागस काय सांगताय हो हो म्हणजे माझ्याकडे अशा अनेक कॉम्प्लिमेंट्स आहेत दिले खूप निरागस आहे कॅटरिंगचं आपण करून टाकूया कोणाला सांगायचं गाडगीळ कॅटरर्स आहेत ओळखीचे मी लावतो फोन हा कधी पाहिजे तुम्हाला मला सांगा करताय कधी पाहिजे मला सांगा परवा बजेटचं पण थोडं बजेट म्हणजे मी आहे ना नका टेन्शन घेऊ हा एक मिनिट हॅलो हा गाडगीळ हा ऐका आपल्याला आता हे पाहिजे कधी पाहिजे परवा परवा जेवण पाहिजे बापटांच्या घरी दिलेलं ना परवा हा तसं सेम पाहिजे हा हा मेनू सुद्धा तोच आहे फक्त बासुंदी ऍड करा त्यात हा हा हो हो आणि चांगलं माझ्या घरची ऑर्डर आहे 25 जण आहेत हा किती वाजता 1:30 वाजता दीड चालेल 1:30 वाजता हा 1:30 वाजता आहे या हातात मोबाईल. हा हो हा 1:30 वाजता आहे हो 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 हा आणि पैशाचं काय चौगुले आडनाव आहे हो काफी आहे हा ॲडव्हान्स देतो तुम्हाला तसा मुद्दा नाही ॲडव्हान्स देणार हा हो हो हा चला 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 फायनल झालं अजून काय पाहिजे तुम्हाला मला सांग. झालं सरांच्या हातात कुठलाही प्रॉब्लेम द्या असं सोडवून टाक खरंच यार आपलं बजेट मध्ये सगळं बसवून देतात गेम्स काय खेळायचे नाही नाही टिपिकल गेम्स नको आहेत मला गेल्या काही नको नाही 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 ते भेंड्या आलं की मग ठंडे ठंडे पाणी से नहाना वगैरे काही नको आहे मला ते मस्त गाणं बसवा ना छानसं त्याच्यावर नृत्य बसवा छान नाही सर मग ते आता आम्हाला कोणाला येत नाही कोरिओग्राफर मागवा मग खूप वेळ जाईल. गरज काय मी आहे ना आजीचं लग्न झालं होतं मी अख्खं गाणं कोरिओग्राफ केलेलं होतं तुम्ही हो. सर तुम्ही हे बोलो चुडवा काय ते चुडवा चुडिया. मी केलेलं होतं सोपं आहे ऐका काही गरज नाहीये बसा बस तुम्ही फक्त बघा सोपं आहे हे तुम्ही करूच शकता सर ही स्टेप कशी दाखवली दाखवा ना सर. चुडिया ये है अर्ध्या तासात मी डान्स बसवू शकतो शिकवा सर तुम्ही हो, व्यवस्थित काही टेन्शन नाहीये आणि इथे खेळाचं काय करायचं खेळ हे मंगळागौरीचे खेळ आहेत मंगळागौरी हे खेळा ना सर पण आम्हाला नाही अरे कमाल करताय एवढी वर्ष कोंबडा आहे ना गाणं आणि सर गाठोड येतं का सर गाठोड आठवड्यातच आपलं हे आहे ना गाठोड पण येतं तुम्हाला सर करा ना सर. रमेश हे रमेश आणि बाहेर काढून ठेव मीटिंगला जायचंय मला लवकर लवकर काढ पटकन. पाय असा घ्यायचा राठोड विल बी लाईक दिस वेन यू ग्राउंड युअर सेल्फ इन टू दिस द लेग्स आर ऑन द अप साइड वेन अप साइड कम्स वेन यू दिस इज द गाठोड ऑफ युअर्स आणि फुगडी इज लाईक फुगडी हातात घे
बघितलंस हे काय चालू आहे? काय चालू आहे हे? नाही सर ते जस्ट एक त्यांना दाखवत होतो मी. यांना हो हो. हा यांना होय, होय. हे काय दाखवत होते? काय झालं सर, यांचं ते मंगळागौरीचा सॉरी यांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, तर मी त्यांना मदत करत होतो. काय वनिता मॅडम वनिता मॅडम तरी त्यांनी मदत मागितली माझ्याकडे. नाही सर. अरे मागितली ना त्यांनी. ते नाही म्हणतायत. नाही सर, नाही अजिबात नाही सर. उलट चौगुले सर म्हणाले की इस साल कुछ हळदी कुंकवा का कुछ है काय नाही है असं म्हणाले. नाही नाही, अख्ख्या स्किटमध्ये मी फक्त एक गुजराती वाक्य बोललोय, हिंदी बोललोच नाही. शपथ. नाही 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 बोललो सर असं. टाप चौगुले सर आम्हाला म्हणत होते की ते प्लॅनिंग करा वगैरे. आम्ही म्हटलं की सर आधी टार्गेट कम्प्लीट करूया, तर म्हणाले नाही हळदी कुंकू कॅन्सल करायचं नाही, टार्गेट काय पुढच्या महिन्यात होईलच. नाही नाही खरंच ते उलट ते म्हणाले की बायकोला साजरं करायचं हळदी कुंकू, सगळ्यांनी दांड्या मारा ऑफिसला आणि मदतीला जा बाई. मी म्हंटल म्हणून ते मंगळागौरीचे खेळ आम्हाला सगळ्यांना शिकवत होते सर. नाही सर, हे खोटं बोलताय सर. मला आय डोंट नो व्हाय दिस पीपल. खेळ खेळायचे आहेत ना? नाही सर, मी जस्ट दाखवत. खेळा खेळा इथे खेळा. व्हिडिओ बनवायचा आहे मला तुमचा. सर काय एचओला पाठवायचं आहे. नाही नाही सर, प्लीज असं करू नका. पटकन खेळा, नाही तर आत्ताच्या आत्ता मेमो देईल, नोकरी जाईल तुमची. खेळा. फुगडी खेळत होते ना, फुगडी खेळा. पण फुगडी सर एकानेच कसं 2 जण लागतात. आला असतात तर बरं पडलं. बरं ठीक आहे. बोले चुडिया करत होते. बोली चुडिया काय? ओले चुडिया करत होते ते. हा, करा. नाही असं एकाला जमत नाही, दुसरा पाहिजे कोणी. नीट करा. बोले चुडिया. एन्जॉय करत करा, एन्जॉय करत. स्माइल पाहिजे मला, स्माइल पाहिजे. काय नंतर काय केलं तुम्ही? खाली काय करत होते? खाली काय करत होते? गाठोडं करून दाखवलं. सर गाठोडं केलं पण ना लागलं नाही. लागू द्या. करा, गाठोडं करा पटकन. वा 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 वा, हास्याचे खेळ काय भारी रंगवलेत. वा दादा, कहर केलास. वा 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 वा. ये सुरसादा. आहा, क्या बात है. म्हणजे सम्या हाय में हो गया 1134 13 साजना. अशक्य अशक्य. क्या बात आहे सम्या. बायकांना पण लाजवेल असं ते तू कोंबडं आणि ते गाठोडं केलेस. ला जवाब, टेरिफिक. आणि बहार आली आणि तुमच्या चौघींची पण फार अप्रतिम साथ त्याला लाभली. 4 बायका एकत्र असून कुठेही आरडाओरडा नाही, अत्यंत संयत परफॉर्मन्स. मला फार मजा आली. सई. तिळगुळासारखा गोड परफॉर्मन्स होता. आज एका या मंचावर पुरुषाला लाजताना बघून मला फार बरं वाटलं. आणि अमृताचा विशेष मेन्शन, कारण त्यांनी नंतर ते बोली चुडियाचं बॅकग्राऊंड एका वेगळ्या त्याच्या स्टाईलने इन केलंय एकदम सॉफ्टली. फार मजा आली. श्यामदादाचं पण खूप कौतुक. मस्त, ग्रेट टीमवर्क, खूप मजा आली.